टाकळी ग्रामस्थांच्या महामार्ग रोखण्याच्या इशाऱ्यानंतर रत्नागिरी नागपूर सेवा रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात आले। टाकळी येथे रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या पुलाजवळील सेवा रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने ग्रामस्थांनी गतिरोधकाची मागणी केली होती। मात्र महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने टाकळीच्या ग्रामस्थांच्या महामार्ग रोखण्याच्या इशाऱ्यानंतर सेवा रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवण्यात आलं। टाकळी येथील मंत्रा हॉटेल जवळ मिरज सलगरे रस्ता ओलांडून रत्नागिरी नागपूर महामार्ग गेला आहे। येथे मिरज सलगरे मार्गासाठी पुलाखालून रस्ता काढण्यात आला आहे। रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने येत असल्याने पुलाखालून येणाऱ्या वाहनधारकांना सेवा रस्त्यावरून येणारा वाहन दिसत नसल्याने अनेक अपघात झाले आहेत। अपघातामध्ये 5 ते 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असून काहींना कायमचे अपंगत्व आलं आहे। येथे वारंवार अपघात होत असल्याने माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, उपसरपंच अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे महादेव दबडे, सुलेमान मुजावर, देशभूषण उपाध्ये, महादेव गुरव, बलदेव म्हैसाळे यांनी महामार्गाच्या सेवा रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती। पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही प्रांत अधिकाऱ्यांना या ठिकाणी गतिरोधक बसवण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र त्यानंतरही महामार्गाचे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने किरण बंडगर, देशभूषण उपाध्ये व सुलेमान मुजावर यांनी महामार्ग रोखण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तात्काळ या मार्गावर गतिरोधक बसवण्यात आलं। येथे गतिरोधक नसल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत। यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे। महामार्गाचे अधिकारी वेळीच ग्रामस्थांच्या गतिरोधकची मागणी पूर्ण केली असती तर 4 ते 5 जणांचा आज जीव वाचला असता। जे जीवाला मुकले आहेत त्याला हे अधिकारीच जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे महादेव दबडे यांनी केली आहे। मी सुलेमान रमजान मुजावर एक सामाजिक कार्यकर्ता आहे। रत्नागिरी नागपूर 166 क्रमांकचा जो महामार्ग आहे टाकळीमधून जो जातो, या महामार्गाच्या मध्ये येणारे मंत्रा हॉटेलजवळ एक टनल आहे। त्या टनलच्या मध्ये आपली 4 महिन्यापासून एक मागणी होती की एक स्पीड ब्रेकर इथं व्हावा व वारंवार होणारे अपघात टाळावेत, अशी एक आमची प्रामाणिक इच्छा होती। त्या अनुषंगानं आम्ही प्रांत अधिकारी असतील, पालकमंत्री असतील, पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित ठेकेदार असेल यांना वारंवार आम्ही 4 महिन्यापासून पाठपुरावा करत आहोत की इथं गतिरोधक व्हावा व टाकळी व सलगरे इथून 153 नंबरचा जो रस्ता जातो तिथील अपघात कमी व्हावेत, अशी एक आमची प्रामाणिक इच्छा होती। त्या अनुषंगाने आम्ही भरपूर प्रयत्न केले व त्या कालच परवा दिवशी एक 3 वर्षाची लहान मुलगी व एक नवरा बायको असे तिघांचा अपघात झाला व गंभीररित्या ते जखमी झाले। मग आम्ही गावकऱ्यांनी देशभूषण उपाध्ये असतील, किरण बंडगर असतील, संजय माने असतील किंवा पप्पू गुरव असतील यांनी एक निवेदन तयार केलं व चक्काजाम करण्याचा प्रशासनाला सज्जड इशारा दिला। त्यानंतर प्रशासनाला जाग आली व त्यानंतर लगेच संबंधित ठेकेदाराला बोलवून या ठिकाणी गतिरोधक करण्याचं काम चालू आहे आणि ते गतिरोधक टाकळी सुभाषनगर रोडला देखील होणार आहेत आणि न झाल्यास इथं चक्काजाम करण्याचा आम्ही सज्जड इशारा दिला होता। त्या अनुषंगाने इथं काम चालू आहे। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख, मिरज।